भंडारा जिल्ह्यातील राईस मिल धारकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, ज्यामुळे अनेक राईस मिल्स बंद झालेले आहेत। त्यातील उरलेल्या राईस मिलांना जीवनदान मिळावा याकरिता राईस मिल मालकांनी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या समक्ष आपल्या व्यथा मांडल्या, ज्यावर आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी जिल्हाधिकारी यांना बैठक लावण्यास सांगितली आणि 23 फेब्रुवारी रोजी ही बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत सर्वप्रथम आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना राईस मिलच्या भरडाई सुरू करण्याच्या संदर्भात सूचना केली, ज्यावर तत्काळ आदेश सुद्धा काढण्यात आले। यानंतर विविध अडचणी संदर्भात चर्चा करून काही निर्णय घेण्यात आले। यात अलॉटमेंट झालेले मिल धारकांना बसणारा अधिकचा भुर्दंड माफ करण्यात यावा, नवीन गोडाऊनला तत्काळ मंजुरी देऊन लवकरात लवकर जिल्हा जोडणी करून देण्यात येईल। तसेच आज मिल धारकांना विद्युत समस्येला तोंड द्यावे लागत आहे। अशात मिल धारकांना नियमित विद्युत पुरवठा व्हावा म्हणून पवनी आणि भंडारा तालुक्यात नवीन सबस्टेशन उभारण्यात येईल, ज्याला कसलाही प्रकारचा अडथळा न आणता मंजुरी प्रदान करण्यात येईल। बैठकीत झालेल्या वरील निर्णयांना घेऊन जिल्ह्यातील राईस मिल धारकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे आभार मानले। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।